आज आपण कागलमधल्या जर बोगस संस्था उभा केल्या त्याचं लिस्ट आज सगळीकडे सगळ्यांना मिळालेलं आहे. त्याच्यावरून लक्षात येते की ज्या पद्धतीनं हे कोल्हापूर गोकुळ लाकणी वेठीचे धरायचा प्रयत्न ज्या नेतृत्वाने केलेला आहे आणि ते स्पेसिफिक आपल्या नावानं आपल्या एका विशिष्ट लोकांच्या नावानं पत्र हे काढलेले आहेत. म्हणजे एक वेगळ्या प्रकारचा जिहादच चालू केलेला आहे असं म्हणायला का वाव आहे. आज आपण पंढरपूरचे वारकरी आहे म्हणायचं, आम्ही आज तुकाराम महाराजांचे भक्त आहे म्हणायचं, उद्या श्रीरामाचे भक्त आहे म्हणायचं आणि अशा पद्धतीनं असताना मात्र वेगळ्या पद्धतीनं वागणं मात्र वेगळं आहे हे की आत्ताच्या सभासदांना लक्षात येते. त्यामुळे आज फक्त कागलमध्ये ह्या सभासद नाहीत, इतर जिल्ह्यामध्ये सुद्धा काही बोगस सभासद ह्या नेतृत्वाने केलेले आहे आणि त्या नेतृत्वाच्या वेगवेगळ्या नावाने केलेले आहे. त्यामुळे ह्या 1200 ज्या हे आहेत त्याच्यापेक्षा आणखी जास्त संस्था होतील अशा पद्धतीनं ह्या आलेल्या नवीन प्रशासकांनी पूर्णपणे अभ्यास करून याच्यावरती निर्णय घ्यावा. याच्यामध्ये आणखी बऱ्याच गोष्टी उलगड होण्याची शक्यता आहे. 5 वर्षामध्ये जेवढा जो भ्रष्टाचार झाला आहे तो गेले 25 वर्षामध्ये झाला नसेल एवढा मोठा भ्रष्टाचार या 5 वर्षामध्ये ह्या नेतृत्वाच्या ताब्यात गोकुळ गेल्यामुळे झालेला आहे. तर याची प्रशासकाच्या माध्यमातून सखोल हे व्हावे आणि त्यानंतर जे इलेक्शन घ्यावी आणि दूध सभासदांना माझे आव्हान आहे की ह्या नेतृत्वाच्या बाजूने ही गोकुळ एका वेगळ्या नवीन यंग जनरेशनच्या ताब्यात द्यावी म्हणजे काय तर चांगला याच्यामध्ये प्रगती होईल. आज अमूल आमच्या इकडे येऊन फाईट करायला तर गोकुळ त्याला फ्लाईट देऊ शकते आहे. एवढंच या निमित्तानं मला सर्व सभासदांना आवाहन करायचं.